Yes, very good morning to all. Check where we are. Check where we are. We are at the type of vectors and some addition, subtraction, right? We have seen the addition, subtraction of the vectors. Addition and subtractions of the vectors can be do by using the triangle law of vector addition, right? Parallelogram law of vector addition and triangle law of vector addition. एकदम बेसिक पार्ट आहे हा सगळा. 11th येस 11th मध्ये पूर्वी होता हा सिलेबस, पण आता 11th प्लस 12th एकत्र आणलाय वेक्टर मध्ये. त्यामुळे बेसिक कन्सेप्ट पासून तुम्हाला क्वेश्चन्स काय केले जाऊ शकतात, विचारले जाऊ शकतात. त्यामुळे तशी प्रॉपर तयारी त्याची तुम्हाला ठेवावी लागेल. जरी छोटे छोटे क्वेश्चन्स असतील तरी 1 मार्क्स क्वेश्चन्स किंवा सीईटीला 2 मार्क्स क्वेश्चन्स ऑफ लेवल येतात. आणि याचे जे बेसिक कन्सेप्ट असतात ते JEE मध्ये काय होतात, रोटेट करून येतात. सब क्वेश्चन्स म्हणून येऊ शकतात. सब क्वेश्चन्स म्हणून येतात हे क्वेश्चन जनरली एक्झाम मध्ये. ओके, वी विल कंटिन्यू द पार्ट ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन आणि त्याच्यानंतर पुढचा पार्ट पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन, ऍडिशन सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर्स नंतर मेक द थेरम पार्ट. काल मी तुम्हाला पोझिशन ऑफ वेक्टर्स बद्दल थोडंसं सांगितलं होतं लास्ट लेक्चर मध्ये. सॉरी, विल कंटिन्यू दॅट पार्ट अगेन. ओके, काहीतरी क्वेश्चन्स मी शेवटचा दिला होता, राईट? एक क्वेश्चन दिला होता, त्याच्या तिथं आपण आलो होतो. विल कम बॅक टू दॅट क्वेश्चन्स अगेन. टुडे वी विल सी, yes, today we will see the related part of collinearity, coplanarity. Collinearity आणि coplanarityशी रिलेटेड पार्ट आपण पाहणार आहे. सो राईट डाऊन पेज नंबर 137, थेरम नंबर 1. पेज नंबर 137, पेज नंबर 137, थेरम नंबर 1. थेरम नंबर 1. येस, एकदम जनरल फॉर्म ऑफ थेरम आहे. जनरल फॉर्म ऑफ थेरम आहे. थोडंसं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. पेज नंबर 137, थेरम नंबर 1. पेज नंबर 137, theorem number 1. What the statements काय? Two non-zero vector A and B are collinear. Two non-zero vectors A and B non-zero. पहिला शब्द non-zero, जे की zero नाही. A and B are non-zero collinear. A and B are non-zero आहेत, collinear आहेत. Collinear आहेत, right? A and B are non-zero and collinear. If and only if there exists a scalar m and n, at least one of them is non-zero such that ma plus nb equal to 0. काय प्रूव्ह करायचंय? m आणि n हे दोन स्केलर मल्टिपल आहेत. m plus a, n plus b equal to 0. m into a plus n into b equal to 0. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं. a and b non-zero वेक्टर्स आहेत, कोलिनियर आहेत. विशेष कोलिनियरचा अर्थ पॅरलल किंवा एकाच लाईन मध्ये असलेले वेक्टर्स. समजा कोलिनियरची कंडिशन काय सांगितले? व्हॉट इज द कंडिशन ऑफ कोलिनियरिटी? कोलिनियरिटी कंडिशन कधी सांगितली आणि कशी सांगितलेली? जर एक वेक्टर दुसऱ्याच्या काय असेल, स्केलर मल्टिपल असेल, तर आयडेंटिफिकेशन इझी असतं, राईट? एक वेक्टर दुसऱ्याच्या काय असतो, स्केलर मल्टिपल असतो. A and B are collinear. So write down given A and B are collinear. थेरम पार्ट आहे. विचारू शकतात का? पॉसिबिलिटी फार रेअर आहे. याच्यावरती डिपेंडंट नेक्स्ट थेरम आहे, डिपेंडंट थेरम आहे पुढचा. त्यामुळे A and B are collinear, right? Let lambda be the scalar multiple, lambda be the scalar multiple. So A and B are collinear असेल तर A equal to lambda times of B. A equal to lambda times of B. Scalar form A and B are collinear. A and B collinear आहे. collinear चा अर्थ एक तर ते एकाच लाईन मध्ये आहे, अदरवाइज पॅरलल आहे. अदरवाइज पॅरलल. सपोज हा A वेक्टर आहे, इट कॅन बी B वेक्टर और इट कॅन बी B वेक्टर. दोन वेक्टर एकमेकांना कोइन्साइड फॉर्मेशन्स करतात, अदरवाइज एकमेकांना पॅरलल आहेत. एकमेकांना पॅरलल आहेत. जर वेक्टर्स एकमेकांना पॅरलल किंवा कोइन्साइड असतील तर एक वेक्टर दुसऱ्याच्या काय लिहिता येतो, स्केलर मल्टिपल मध्ये लिहिता येतो. वन वेक्टर कॅन बी एक्सप्रेस ॲज स्केलर मल्टिपल ऑफ अनदर वेक्टर.
So A equal to lambda times of B. So A minus lambda times of B equal to 0. So we can compare this with the M and N. M आणि N सोबत कंपेअर करू शकतो. AM plus NB equal to 0. याच्याशी तुम्ही कंपेअर करू शकता. AM plus NB equal to 0. याच्याशी कंपेअर करू शकता. सांगा what is the value of M? M equal to किती असेल? काही नाहीये म्हणजेच या ठिकाणी 1. So M as the 1. M as the 1. Next, N as the minus lambda. N as the minus lambda. N as the minus lambda. हे झालं सिंपलचा पार्ट. जर कोलिनियरिटी असेल तर या पद्धतीनं त्याचं आयडेंटिफिकेशन. कॉन्व्हर्स उलट, याच्या कॉन्व्हर्सली हाऊ इट कॅन बी प्रूव्ह कॉन्व्हर्सली. कॉन्व्हर्सलीचा अर्थ MA plus NB equal to 0 given आहे सपोज. अगदी सिंपल आहे. MA equal to minus NB. MA equal to minus NB करा. कॉन्व्हर्सली उलट जायचं, हे गिवन आहे सपोज. टू वेक्टर्स आर कोलिनियर, हे गिवन आहे. MA plus NB equal to 0, MA equal to minus NB. A vector equal to minus N by M into B. A equal to minus N by M into B. झालं एक वेक्टर. व्हॅल्यू समथिंग व्हॅल्यू इज देअर, स्केलर मल्टिपल ऑफ अनदर वेक्टर. लक्ष द्या, इथे काय सांगितलं जातं. सपोज ए वेक्टर 2 मॅग्निट्यूड आहे. सिंपलचा अर्थ समजून घ्या. बी वेक्टर आहे 6 मॅग्निट्यूड. काय लिहिणार आपण? बी वेक्टर इज द स्केलर मल्टिपल ऑफ ए. मग उलट लिहू, इथं बी करू, इथं ए करू. सो वी कॅन मेन्शन दॅट ए इक्वल टू 3 टाइम्स ऑफ बी. ए इक्वल टू 3 टाइम्स ऑफ बी. इतकं सिंपल अर्थ आहे त्याचा. मीनिंग त्याचं स्ट्रेट आणि सिंपल आहे. बी 2 असेल, ए 6 असेल, तर ए कॅन बी एक्सप्रेस एज 3 टाइम्स ऑफ बी. 3 टाइम्स ऑफ बी. ए कॅन बी एक्सप्रेस एज सम व्हॅल्यू ऑफ बी, स्केलर मल्टिपल ऑफ बी म्हणून एक्सप्रेस करता येत. ठीक आहे. मायनस एन बाय एम हा स्केलर मल्टिपल झाला. सो ए एन बी आर कोलिनियर झाला. सो ए इक्वल टू लॅम्बडा टाइम्स ऑफ बी, where the lambda equal to minus n by m. Lambda is scalar multiple. लॅम्बडा काय? स्केलर मल्टिपल व्हॅल्यू आहे. लॅम्बडा इक्वल टू मायनस एन बाय एम फॉर्मेशन्स मध्ये. सो व्हॉट वी हॅव कन्क्लूड, ए अँड बी आर कोलिनियर. ए अँड बी आर कोलिनियर. दॅट्स इट. जस्ट प्रूफ आहे. पुढच्या पार्ट ऑफ थेरम साठी आणि कोलिनियरिटी कन्सेप्ट साठी तुम्हाला रिक्वायर्ड आहे. पार्ट ऑफ थेरम साठी हे कळालं पाहिजे, थोडक्यात कळालं पाहिजे बघ. क्लिअर आहे? काहीच नाही, फक्त काय लक्षात ठेवायचं, एक वेक्टर दुसऱ्याच्या स्केलर मल्टिपल मध्ये असतो, एवढं लक्षात ठेवायचं. वन वेक्टर इज अ स्केलर मल्टिपल ऑफ अनदर वेक्टर, इज कॉल्ड एज कोलिनियर फॉर्म. मायनस एम बाय एन कुठून आलं? काही नाही, कॉन्व्हर्सली आहे. कॉन्व्हर्सली शब्द लक्ष द्या व्यवस्थित, शब्दांचा खेळ आहे. कॉन्व्हर्सली म्हणजे काय? उलट जायचंय. एम ए प्लस एन बी इक्वल टू 0 दिलाय. वेदर ए अँड बी आर कोलिनियर आहेत का नाही हे दाखवायचं. येस, एम ए हा प्लस एम या साईडला गेला, मायनस एन बी झालं, हा एम या साईडला आला, मायनस एन बाय एम आला. कुठून आलं? काय हे गिवन आहे राजांनो. कॉन्व्हर्सली म्हणजे उलट प्रूव्ह करतोय आपण. हा गिवन आहे. ए अँड बी कोलिनियर दाखवायचे. मधुर क्लिअर का? आता याला फक्त आपण कन्सिडर केलं लॅम्बडा. ही स्टेज वेगळी आहे.
इथं कॉन्व्हर्सलीचा अर्थ समजून घ्या, उलट जायचंय. इथं ए अँड बी कोलिनियर आहेत असं गिवन होतं, म्हणून 2 पार्ट वेगवेगळे लिहिलेत मी. हा ब्लू मध्ये लिहिलाय, हा ब्लॅक मध्ये लिहिलाय स्पेशल. 2 पार्ट वेगवेगळे आहेत असं समजून घ्या. याचं कॉम्बिनेशन याच्यासोबत करूच नका, याचं कॉम्बिनेशन याच्यासोबत करू नका. हा एक पार्ट झाला, एंड झाला इथं, हा तुमचा थेरम पार्ट होता. कॉन्व्हर्सली बघितलं नाही कमाल, जरी लिहिले ना शब्द कॉन्व्हर्सली, उलट जायचं. बरं, दोन्ही डिफरन्शिएट केले. हा मुद्दाहून ब्लूने लिहिलाय, हा मुद्दाहून ब्लॅकने लिहिलेला आहे. डिफरन्शिएट केलंय ना त्याला वेगवेगळ्या मुद्दाम. ओके, लेट इट बी. राईट डाऊन. थेरम नंबर 2 हा मात्र एक्झामला येतो. दिस विल कम टू द एक्झामिनेशन. थेरम नंबर 2 हा एक्झामला येऊ शकतो. थेरम नंबर 2 कोलिनियरिटी होता फर्स्ट. थेरम नंबर 2 एक्झामला येऊ शकतो. थेरम नंबर 2 पेज नंबर 138 वरती, पेज नंबर 138 वरती, पेज नंबर 138 वरती थेरम नंबर 2 आहे. बिफोर थेरम नंबर 2 आय विल एक्सप्लेन यू सम कन्सेप्ट पहिले डोक्यात ठेवा. सपोज वाय एक्सेस आहे, एक्स एक्सेस आहे, कालही हा पार्ट समजून दिला होता. काय करायचं, एक पॉइंट आहे 2,3, सिंपल लक्षात ठेवा. आपल्याला माहिती आहे याला वेक्टर मध्ये रिप्रेझेंट करायचं म्हणजे याचे युनिट वेक्टर्स लागतात, युनिट वेक्टर लागतात. 2D जॉमेट्री आहे, 2D जॉमेट्री आहे. हा एक्स एक्सेस आहे, हा वाय एक्सेस, एक्स एक्सेस वाय एक्सेस, एक्स एक्सेस अलॉंग युनिट वेक्टर आय, एक्स एक्सेस अलॉंग युनिट वेक्टर आय, वाय एक्सेस अलॉंग युनिट वेक्टर जे. आय आणि जे युनिट वेक्टर फॉर्म्स. किती डिस्टन्स वरती आहे, 2 डिस्टन्स वरती आहे, म्हणून 2i. म्हणून काय घ्यायचं, 2i. किती डिस्टन्स वरती, वर्टिकल पॉइंट 3, म्हणून 3j. त्यामुळं 3j, 2i 3j. कुठून आलं कळालं का, आणि कसं घेतलं ते कुठून आलं कळालं का. युनिट वेक्टर आय अलॉंग एक्स एक्सेस, युनिट वेक्टर वाय अलॉंग जे एक्सेस. किती लेंथ आहे, अप टू इन्फिनिटी पर्यंत जाऊ शकतो. किती, या साईडला प्लस इन्फिनिटी, या साईडला गेलं तर मायनस इन्फिनिटी, या साईडला गेलं तर मायनस इन्फिनिटी पर्यंत फॉर्मेशन आहे याच्यामधलं. ओके, थोडक्यात आय रिप्रेझेंट करतो एक्स कोइफिशियंटचं काम करतो, एक्सचं काम करतो, आणि जे कशाचं काम करतो, वायचं काम वर्क करतो या ठिकाणी. सो या ठिकाणी या पॉइंट पर्यंत मला जायचं, या पॉइंट पर्यंत जायचं. मी 0,0 ने स्टार्ट करणार, या पॉइंटला येणार म्हणजे 2i, आणि वर्टिकली शिफ्ट होणार, that is 3j, 2i plus 3j. ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर एडिशन सेज, सिंपल. आता काय अप्लाय करणार, ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर एडिशन. ट्रायंगल लॉ प्रमाणे ओ पासून एम कडे, एम पासून पी कडे, ओ टू एम प्लस पीएम इक्वल टू ओपी. ओएम किती आहे, 2i आहे, ओएम 2i आहे. पीएम किती आहे, 3j इक्वल टू ओपी. सपोज हा आर वेक्टर, दिस इज आर वेक्टर. ओके, सो आताच आपण पाहिलं आर वेक्टर इक्वल टू 2i प्लस 3j. हा एकुलता एक वेक्टर आहे, असा एकुलता एक वेक्टर आहे, असा वेगळा वेक्टर असू शकत नाही. सेम एक्झॅक्ट सेम या व्हॅल्यू स्केलर मल्टिपल म्हणून आलेल्या आहेत, असा वेगळा वेक्टर असू शकत नाही. कारण थोडी जरी मुवमेंट केली आहे या पी पॉइंटनी, थोडी जरी मुवमेंट केली की हा 2 आणि 3 चेंज
चेंज होतो. आता मला सांगा 2,3 अँड सपोज मी असं लिहिलं आर इक्वल टू सपोज 5i प्लस 7j. इज इट सेम? हे दोन सेम आहेत का? तुम्हाला हे क्लिअर आहे की हा कोऑर्डिनेट वेगळा आहे सर. हाऊ इट कॅन बी सेम? इट कॅन नॉट बी पॉसिबल. आर एकदा तुम्ही जर 2,3 डिफाईन करत असाल पॉइंट, तर डेफिनेटली ओरिजिन पासून त्याचं डिस्टन्स काय झालं? फिक्स झालं. या पॉइंटचं डिस्टन्स फिक्स झालं, म्हणजे तो वेक्टर फिक्स झाला. आता स्केलर मल्टिपल तुम्ही चेंज केलं सर. स्केलर मल्टिपल चेंज झाला की आर मात्र चेंज होणार का? आर सेम राहतो का? याच्यासाठी सुद्धा 5,7 राजांना 5 इकडे आला, 7 इकडे आला, वरती गेला 7 कुठेतरी. आता इज इट क्लिअर? इट कॅन नॉट बी सेम. आता रीड करा थेरम मध्ये तुम्हाला काय समजेल ते सांग. आता लक्ष द्या, थेरमचा सिंपलचा अर्थ आहे, थेरमचा सिंपलचा मिनिंग आहे आर बार इक्वल टू T1 A प्लस T2 B. T1 T2 काय रोल करतात? 2 आणि 3 चा रोल करतात. थेरम समजून घ्या. हे भले भले नाही समजत नाही पटकन काय प्रकार आहे तो. T1 A T2 B. T1 2 आहे, T2 3 आहे. अर्थ समजतो? 2 आणि 3 काय आहेत? स्केलर मल्टिपल्स आहेत. स्केलर मल्टिपल आहे. याच्यात खूप सारे मिनिंग आहेत. ए हा वेक्टर, हा बी वेक्टर आहे. ए वेक्टर मीन्स आय चा रोल, बी वेक्टर मीन्स जे चा रोल करतोय. करेक्ट? T1 2 चा रोल करतोय, T2 3 चा रोल करतोय. थेरम वाचा, पटकन समजेल तुम्हाला. याचा कॉन्व्हर्सली म्हटल्यानंतर पटकन लक्षात येत नाही. असा वेगळा वेक्टर असू शकत नाही. याचा जसा वेगळा वेक्टर असू शकत नाही, हा फिक्स झाला. ट्रायंगल लॉ प्रमाणे हा ऍडिशन याच्या सोबत होते. या साइडनी इथं जायचं, OM प्लस PM इक्वल टू OP. हा एक फिक्स वेक्टर झाला. थेरम नंबर 2 सांगतो, असा एक वेक्टर, हा थर्ड वेक्टर आहे. ह्या दोन वेक्टरची ऍडिशन घेतोय आपण. याला अनदर लँग्वेज मध्ये लिनियर कॉम्बिनेशन पण म्हणतात. ए आणि बी दोन वेक्टर्स आहेत. लक्ष द्या, ए एक वेक्टर आहे, बी एक वेक्टर आहे. ए वेक्टर आहे, बी वेक्टर आहे, हा त्याचा रिझल्टंट आहे. आर वेक्टर परपेंडिक्युलर असला पाहिजे अशी काही नेसेसिटी नाहीये. ट्रायंगल लॉ लावू शकता इथं. ए प्लस बी इक्वल टू आर. सो आर बार इक्वल टू ए बार प्लस बी बार. करेक्ट? समजा आपण या ठिकाणी देतानाच असं दिलं की हा स्केलर मल्टिपल ऑफ T1, स्केलर मल्टिपल ऑफ T2. मला सांगा, इथं तो चेंज होणार. T1 A T2 B स्केलर मल्टिपल म्हणून आला. हे आणि हे सिमिलर आहे का सर? यस, सिमिलर आहे. हा 2 म्हणजे T1, 3 म्हणजे T2, A म्हणजेच आय चा रोल केल्यासारखा करतात. इथं युनिट वेक्टर नाही आहे. आता हा रॅन्डमली ड्रॉ केला तर ए आला, रॅन्डमली ड्रॉ केला तर बी आला. ए च्या स्केलर मल्टिपल, बी च्या स्केलर मल्टिपल. सांगा, हे दोन्ही कोलिनियर आहेत का? हे दोन वेक्टर कोलिनियर आहेत का? किंवा असं समजा की आय आणि जे कोलिनियर आहेत का? आय आणि जे कोलिनियर आहेत का? येस ऑर नो? आय आणि जे कोलिनियर आहेत का? आय आणि जे कोलिनियर आहेत का? येस ऑर नो? पटकन. आय आणि जे कोलिनियर आहेत का? ए आणि बी कोलिनियर आहेत का? आपल्या लक्षात येत आहे? ए आणि बी कोलिनियर आहेत का रे? काही संबंध कोलिनियर असण्याचा नाहीच आहे. आय आणि जे कोलिनियर आहेत का? नाहीये. सो रफ मध्ये हे सगळं ड्रॉ करा. थेरमचा पार्ट नाहीये. थेरम समजण्यासाठी हा सपोर्टिंग पार्ट आहे. थेरम समजण्यासाठी सपोर्टिंग पार्ट आहे. आता हे काय आहे, कुठून आलं, काय आलं, तर याचा संदर्भ इथे आहे. याचा कन्सर्न पार्ट इथे आहे सगळं. आपण 2D पटकन समजतं आपल्याला. विदाउट आय विदाउट जे असतं 2D. 3D अंडरस्टूड करण्यासाठी तुम्हाला हे माहित पाहिजे. एक्स ऍक्सिस अलॉंग आय, वाय ऍक्सिस अलॉंग जे, याला हा पॅरलल आहे.
मग 2i+3j हे सिंपल एक्झाम्पल घेतलं आपण तर एक नवीन वेक्टर तयार होतो. आणि जर 2 आणि 3 चेंज झाला, 2 आणि 3 चेंज झाला की r चेंज होणार, r तोच राहत नाही. हे आपल्याला प्रूव्ह करायचं या थेरम मध्ये. क्लिअर? r सेम राहत नाही हे आपल्याला प्रूव्ह करायचं या थेरम मध्ये. क्लिअर आहे? काय प्रूव्ह करायचं? आता वाचा थेरम, पटकन समजेल तुम्हाला. i आणि j जसं कोलिनियर नाही तसं a आणि b सुद्धा कोलिनियर नाही, नॉन कोलिनियर आहे a and b. रीड द थेरम. a and b आर नॉन कोलिनियर वेक्टर्स. पहिलं स्टेटमेंट कळालं का थेरमचं? थेरमचं पहिलं स्टेटमेंट कळालं का? a and b आर नॉन कोलिनियर. क्लिअर? a and b आर नॉन कोलिनियर वेक्टर्स. A and B are non-collinear vectors. अर्थ समजलं त्याचा? पुढचा पार्ट. वेक्टर R bar is coplanar with A and B. लक्ष द्या. इथं A आहे, इथं B आहे, इथं R आहे. हे सगळे एकाच प्लेन मध्ये आहेत, बोर्डच्या प्लेन मध्ये आहेत. कोणी असा बाहेर आलेला नाहीये, असं बाहेर नाहीये कोणी, बोर्डच्या बाहेर नाही आलेलं वेक्टर. सगळे एकाच प्लेन मध्ये आहेत. A, B आणि R एकाच प्लेन मध्ये आहेत. एकाच म्हणजे बोर्ड हा एक प्लेन झाला त्याच्यामध्ये आहेत. Coplanar with AB if and only if there is a unique scalar lambda t1 and t2 such that r equal to t1a t2b. पटकन हे आठवायचं. t1 म्हणजे 2, t2 म्हणजे 3, a म्हणजे i, b म्हणजे j. दॅट्स इट. हे पटकन समजतं, हे पटकन समजतं. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं, हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. ओके, शॅल वी स्टार्ट थेरम. द्यायचं असेल तर लिहून घ्या, काही एवढं इम्पॉर्टन्स द्यायचं नाही द्यायचं हे तुमच्या हातात आहे. ओके, समजून तुम्हाला सांगितलंय. हे जस्ट कन्वर्ट करणं म्हणजे थेरम येणं. आता थेरम असा वाचला की समजत नाही, हे पटकन समजतं, हे पटकन कोरिलेट करता तुम्ही, तसं थेरम आहे. फक्त लक्षात ठेवा, आय आणि जे नॉन कोलिनियर आहे. आय आणि जे नॉन कोलिनियर आहे. त्यांच्यापासून एक वेक्टर तयार झाला, जरी नॉन कोलिनियर वेक्टर्स असतील तर त्यांची ऍडिशन झाली पाहिजे आणि तिसरं वेक्टर तयार झालं. याला म्हणतात लिनियर कॉम्बिनेशन ऑल्सो, याला म्हणतात लिनियर कॉम्बिनेशन ऑल्सो. थेरम वाचा तर पटकन समजेल तुम्हाला. रीड द थेरम, यू विल बी क्लिअर द पॉइंट्स. Start the theorem part. A and B are non-collinear vectors. Page number 138. Page number 138. Page number 138 वरती येतात. Textbook page number 138. 102. 138 theorem number 2. ओके, लक्ष द्या. या ठिकाणी पहिलं स्टेटमेंट थेरम प्रूफ साठी पहिलं स्टेटमेंट, आर बार ए अँड बी आर काय कोप्लेनर आहे. आर कॉमा ए बी आर कोप्लेनर. आर ए बी आर कोप्लेनर. हे कोप्लेनर वेक्टर्स आहेत, राईट. युनिक स्केलर मल्टिपल्स.
unique multiples, right? T1 and T2, scalar multiples. T1 and T2, scalar multiples. ब्रॅकेट मध्ये टाका युनिक स्केलर मल्टिपल्स, याच्यापेक्षा वेगळे असू शकत नाहीत, हा त्याचा अर्थ. त्या केसमध्ये r bar can be expressed as t1 times a and t2 times b. r bar can be expressed as t1 times a, t2 times b. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं. So first OA vector, OA vector, OB vector, OA, OB, OA and OB. Draw the diagram. OA vector, OB vector, suppose OA and OB, two vectors forms. च्या बाबतीत या ठिकाणी एक पॉइंट कन्सिडर करतोय. दॅट पॉइंट इज द पी, राईट. या ठिकाणी OA हा टोटल ए वेक्टर आहे, राईट. त्याच्यानंतर OM, OA, OM आणि OA काय आहेत रे? OM आणि OA हे दोन काय आहेत? OM हा एक वेक्टर आहे, OA हा वेक्टर, OA हा दुसरा वेक्टर आहे. काय सांगाल दोन्ही बाबतीत काय सांगाल? OA आणि OM आर व्हॉट? OM आणि OA आर व्हॉट? इथंच थेरम समजतो पूर्ण. सांगा, OA आणि OM आर, OA आणि OM काय आहेत? कोलिनियर आहेत, राईट. सो OM आणि OA कोलिनियर आहेत. सो आय विल टेक दिस ॲज T1 टाइम्स A, म्हणजे OM T1 टाइम्स A झालं. OA आणि OM एकाच लाईन मध्ये आहेत. OA जर A असेल तर OM हा काय झाला? स्केलर मल्टिपल ऑफ A, कोलिनियर झालं, राईट. या ठिकाणी लँग्वेज कशी आहे? OA जर A असेल आणि OM काय झाला? स्केलर मल्टिपल ऑफ OA झाला. OM हा लॅम्बडा टाइम्स OA, लॅम्बडाच्या ऐवजी T1 सिम्बॉल वापरला, OM is a scalar multiple of A. Simple सा अर्थ. Similarly, ON सांगा टोटल वेक्टर किती आहे? हा टोटल वेक्टर B आहे. तुला काय काढायचं आहे? ON काढायचं आहे. What should be the ON? ON काय आहे? T2 times B. ON is T2 times B. ON is T2 times B vector. ON is T2 times B vector. अर्थ समजतोय? काय सांगायचं परत या ठिकाणी? OB हा B आहे, OB हा B वेक्टर आहे. त्यानंतर ON काढायचं आहे. ON काय आहे? T2 टाइम्स B बार, T2 टाइम्स B बार. स्केलर मल्टिपल घेऊ आपण. ON is a scalar multiple T2 times OB, T2 times OB, T2 times B bar, T2 times B bar. एक वेक्टर दुसऱ्याच्या काय दाखवायचं आहे? स्केलर मल्टिपल दाखवायचं. एक वेक्टर स्केलर मल्टिपल ऑफ अनदर वेक्टर एवढंच दाखवायचं त्या ठिकाणी. कोलिनियर आहे. OB आणि ON कोलिनियर आहे. OB ON कोलिनियर आहे. जस्ट थेरम विल बी प्रूव्ड. या पद्धतीने थेरम सिम्पली प्रूव्ह होतो आणि याच्या बाबतीत काय काढलं जातं? रिझल्टंट OP, which is nothing but R bar, which is nothing but R bar. ओके, समजण्यासाठी लिहून दिलं. येऊ शकतो का थेरम? यस, येऊ शकतो. एक्झामला येऊ शकतो, विचारू शकता. तर
कराल का कम्प्लीट टेक्स्टबुक मधून हा पार्ट फक्त कम्प्लीट करायचा. या लँग्वेज थ्रू तुम्हाला हा कम्प्लीट करायचा फक्त. आर बार इक्वल T1A T2B स्पेस सोडा. हा पार्ट तिथं फक्त थेरॉटिकल आहे. आता सगळं थेरॉटिकल पार्ट आहे. काय झालं शेवटी हा इथे येतो ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन आर बार इक्वल टू OM प्लस PM तुम्ही रिप्रेझेंट करू शकता. ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन वापरू शकता त्या ठिकाणी. ट्रायंगल लॉ वापरू शकता और पॅरलोग्राम लॉ वापरला तरी चालेल. कारण OA आणि OB, OM आणि ON को इनिशियल वेक्टर्स आहेत. हा त्याचा रिझल्टंट आहे. OP त्याचा रिझल्टंट आहे. करता येईल का प्रूव्ह? कॅन व्ह्यू प्रूव्ह? टेक्स्टबुक मधून हे कम्प्लीट करता येईल का? लॅम्बडा लेस दॅन 1 राईट. 1 लेस दॅन हा येस या केसमध्ये लॅम्बडा लेस दॅन 1 राहत. बरोबर आहे. लेस दॅन 1 राहत. लक्षात ठेवा थेरमचा अर्थ समजून घ्यायचा फक्त. A, B आणि R कोप्लेनर आहेत. A आणि B नॉन कोलिनियर आहेत. 2-3 शब्द इथं फक्त तुम्हाला कळाले पाहिजे. R, A, B, R कोप्लेनर एकाच प्लेन मध्ये आहेत. A आणि B आर नॉन कोलिनियर आहेत. A वेक्टर आणि B वेक्टर आर नॉन कोलिनियर. त्यांचं स्टार्टिंग पॉइंट एकच आहे, इनिशियल आहे, को इनिशियल आहे. म्हणजे पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन म्हणू शकता. पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन ने तुम्ही प्रूव्ह करू शकता. पेज नंबर 138 रेफर करा आणि क्लिअर करायचं. फक्त युनिकनेस सांगतो याचा. युनिकनेस थेरम तुम्ही लिहून काढायचं फक्त. आता लिहून काढायचं राहिलंय फक्त. युनिकनेस युनिकनेसचा अर्थ उलट जायचंय. कॉन्व्हर्सली आपण जसं म्हणतो, कॉन्व्हर्सली म्हणतो आपण. सो आर बार इक्वल टू सपोज गिवन आहे TA T2B असं गिवन आहे. तुम्हाला गिवन आहे, याच्यापेक्षा वेगळं असू शकत नाही. आहे असं गृहीत धरा, वेगळं आहे असं गृहीत धरा. सो आर बार इक्वल टू खरं असं वेगळा पॉइंट असू शकत नाही. S1A S2B T1 च्या ऐवजी S1 आहे, T2 च्या ठिकाणी S2 आहे. युनिकनेस वर्ड लक्षात ठेव. युनिकनेस हे आपल्याला प्रूव्ह करायचं. T1 T2 हा सिंगलच पॉइंट आहे असं रिप्रेझेंट करायचं. त्याच्यामध्ये T1 T2 सिंगल असा वेक्टर आहे स्केलर मल्टिपलचा, हे तुम्हाला प्रूव्ह करायचं. त्यापेक्षा वेगळा वेक्टर नाहीये हे त्या ठिकाणी प्रूव्ह करायचं. युनिकनेस म्हणून प्रूव्ह करायचं. ओके, लेफ्ट हँड साइडला सबट्रॅक्ट करा. सबट्रॅक्ट 1 and 2. सबट्रॅक्ट 1 and 2. R minus R 0 झालं. T1 minus S1 T1 minus S1 A T2 minus S2 B bar राईट. इकडं 0 ला कम्पेअर करा. 0 ला कम्पेअर केलं जातं. या ठिकाणी काय लिहिणार? या ठिकाणी लिहिताना 0A 0B असं लिहू शकतो. सो T1 minus S1 A T2 minus S2 B. हे तुम्हाला घरी कम्प्लीट करायचं आहे. प्रूफ इज होमवर्क. प्रूफ हे होमवर्कला आहे. मी थिंग्स समजून सांगितलं. टेक्स्टबुक मधून कम्प्लीट करा फक्त. टेक्स्टबुक मधून कम्प्लीट करा फक्त. टेक्स्टबुक मधून कम्प्लीट करायचं फक्त. काय झालं या ठिकाणी? हा इक्वेट टू 0, याला इक्वेट टू 0 करा. ए चा कोएफिशियंट वेक्टर ए चा कोएफिशियंट या ठिकाणी 0, याचा कोएफिशियंट या ठिकाणी 0. काय लिहू शकता? T1 minus S1 equal to 0. So T1 equal to S1. Similarly, T2 minus S2 equal to 0. T2 equal to S2. T1 T2 हे दोन डिफरंट पॉइंट्स नाही आहेत. S1 S2 आणि T1 T2 सेम आहेत. सो युनिकनेस फॉलो. युनिकनेस फॉलो म्हणतात त्याला. युनिकनेस फॉलो म्हणतात. युनिकनेस फॉलो म्हणतात त्याला. विल फॉलो द युनिकनेस. सो थेरम 2 जसं प्रिव्हियसली समजून सांगितलंय त्या पार्ट ऑफ येतो. फक्त त्याचा प्रूफ द्या. युनिकनेस या पद्धतीने लिहिलं पाहिजे.
आर हा अनदर एक वेक्टर आहे, पण त्याच्या व्हॅल्यू चेंज करून लिहिलेत आपण. 1 आणि 2 चं सबट्रॅक्शन घेतल्यास असं ऑब्झर्व झालं की T1 हा वेगळा नाहीये, S1च आहे. T2 हा वेगळा नाहीये, S2च आहे. दिस इज कॉल्ड एज युनिकनेस. युनिकनेस इज प्रूव्ड. युनिकनेस फॉलोज, असं त्याचा अर्थ होतो. इट फॉलोज द युनिकनेस. जसं मी तुम्हाला सांगितलं 2,3 हा वेगळा पॉइंट असू शकत नाही. एकदा तो रिप्रेझेंट झाला वेक्टर म्हणून की त्याला पॅरलल दुसरा पॉइंट असू शकत नाही, सेम पॉइंट असू शकत नाही, हा त्याचा अर्थ होतो. कोलिनियर आणि कोप्लेनर हा एक कन्सेप्ट आहे, फर्स्ट कन्सेप्ट आहे तुमचा कोलिनियर आणि कोप्लेनर. लक्षात ठेवा, 12च्या दृष्टिकोनातून कोलिनियर आणि कोप्लेनर महत्वाचे. वरती क्वेश्चन असतात एक्झामला कायम. आणि हा थेरम, अजून एक थेरम आहे याच्याशी रिलेटेड. आता नॉन कोप्लेनर असेल तर काय? हो, इथपर्यंतचा पार्ट क्लिअर आहे. टेक द टायटल लिनियर कॉम्बिनेशन ऑफ वेक्टर्स. लिनियर कॉम्बिनेशन ऑफ वेक्टर्स. लिनियर कॉम्बिनेशन ऑफ वेक्टर्स. लिनियर कॉम्बिनेशनचा अर्थ रॅन्डमली वेक्टर्स आहेत, रॅन्डमली वेक्टर आहेत, रॅन्डमली वेक्टर आहेत. सपोज A1, A2, A1, A2, A3 अँड सो ऑन. असे बरेच वेक्टर, A1, A2, A3 असे बरेच वेक्टर आहेत. याच्याशी रिलेटेड लिनियर कॉम्बिनेशन, we can express this as a linear combination. याचा एक सिंगल वेक्टर तयार करता येतो. It can be expressed as a linear combination. Suppose A1 साठी M1 हा एक स्केलर मल्टिपल घेतला, M2 हा एक स्केलर मल्टिपल घेतला, M3 हा एक स्केलर मल्टिपल घेतला. असं सिंगल वेक्टर म्हणून तुम्ही काय करू शकता, कन्सिडर करू शकता. सिंगल वेक्टर म्हणून कन्सिडर करू शकता. कधी पण हे स्केलर मल्टिपल त्याला काय करावे लागतात, मल्टिप्लाय करावे लागतात. So you can consider as the A vector, this as the A vector by using scalar multiples. Scalar multiples मध्ये A1, A2, A3 जर कोप्लेनर असतील, लिनियर कॉम्बिनेशन मध्ये एक्सप्रेस करता येतं. कोप्लेनर वेक्टर्स असतील तर लिनियर कॉम्बिनेशन मध्ये एक्सप्रेस करता येतं. एक वेक्टर लिनियर कॉम्बिनेशन फॉर्मेशन्स तयार करतात. बोर्डवरती जेवढेही वेक्टर्स आहेत ते सगळे काय करता येतात, सिंगल वेक्टर्स म्हणून कन्सिडर करता येतात. पण त्याला काय करावं लागतं, स्केलर मल्टिपलनी मल्टिप्लाय करावं लागतं. असं तुम्ही nth पर्यंत जाऊ शकता, nth पर्यंत जाऊ शकता. जेवढे वेक्टर्स असतील सिंगल वेक्टर म्हणून एक्सप्रेस करता येतं का? यस, येतं. दॅट इज अ लिनियर कॉम्बिनेशन म्हणून म्हणतात. सिंगल वेक्टर ऐवजी याचं सगळ्यांचं काय करता येतं, एक लिनियर कॉम्बिनेशन घेता येतं. हा त्याचा मिनिंग. या पद्धतीने लिनियर कॉम्बिनेशन तयार करता येतं. M1, A1, M2, A2, M3, A3 लिनियर कॉम्बिनेशन तयार करता येतं. याच्याविषयी थेरम नंबर 3 ची रिलेटेड आहे. थेरम नंबर 3, थेरम नंबर 3, पेज नंबर 139, पेज नंबर 139, थेरम नंबर 3. रेअरर केस मध्ये विचारलेला आहे. थेरम नंबर 2 विचारला आणि 4th विचारलेला. सेकंड अँड 4th पुढे आहे तुम्हाला तो 4th थेरम, बराच पुढे आहे. पेज नंबर 142 वरती एक थेरम आहे तुम्हाला, सेकंड अँड 4th विचारतात.
फर्स्ट अँड थर्ड एवढं विचारलेलं नाहीये कधी. सेकंड अँड फोर्थ तो पण रेअर केस मध्ये असं विचारलेलं. फर्स्ट आणि सेकंड एवढं थेरम विचारलं जात नाही. थेरम 1 आणि थेरम 3 एवढं विचारत नाही. थेरम 2 महत्वाचा आहे. थेरम 2 महत्वाचा आहे, व्यवस्थित करून ठेवा. थेरम नंबर 4 पुढे येणार आहे, पेज नंबर 142 वरती आहे. पेज नंबर 142 वरती हा महत्वाचा आहे. सेकंड कधी कधी विचारले गेले, जो की 138 वरती होता आय थिंक. थेरम नंबर 2, थेरम नंबर 4 महत्वाचा आहे. 1 आणि 3 एवढं महत्वाचं नाहीये. थेरम नंबर 3, इट इज द स्टेटमेंट. थेरम नंबर 3 चं स्टेटमेंट कळालं पाहिजे. मोठ्याचा प्रश्न नाहीये, समजून घेतला तर कदाचित इझीनेस आहे. समजून घेतला तर इझी आहे. समजून घेतला तर इझी आहे. एबीसी आर कोप्लेनर आहे. एबीसी 3 वेक्टर्स कोप्लेनर आहे. If and only if there exists a non-zero linear combination xi plus yb plus zc equal to 0. ABC are coplanar. A vector, B vector and C are coplanar. ABC are coplanar. Hence a combination xa, yb, zc equal to 0. xyz 0 नसताना xa plus yb plus zc linear combination हा 0 vector येतो. 0 वेक्टर येतो, हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. एक्स ए वाय बी झेड सी एक्स वाय झेड हे काय स्केलर मल्टिपल आहे. स्केलर मल्टिपल आहेत. आत्ताच आपण पाहिलं ना, काय पाहिलं, या ठिकाणी 2 वेक्टर होते. कुठला ओ ए, राईट, त्याला ओ एम मध्ये आपण आणलं होतं, दॅट इज लॅमडा किंवा T1 टाइम्स ऑफ ए. याला आपण आणलं होतं T2 टाइम्स ऑफ बी. आणि हा तिसरा वेक्टर होता आर बार. हे सुद्धा लिनियर कॉम्बिनेशनच आहे. T1A, T2B, राईट. या पद्धतीने आपण प्रिव्हियस थिअरम मध्ये गेलो होतो. तर मला सांगा, यालाच तुम्ही करेक्ट करून लिहू शकता. T1A, T2B मायनस आर इक्वल टू 0. हे असंच प्रूफ आहे. प्रूफच असं आहे. T1 म्हणजे एक्स, ए जसेल तसं. T2 म्हणजे वाय, बी जसेल तसं. या ठिकाणी झेड सी बार इक्वल टू 0. झेड म्हणजे -1 आणि आर म्हणजे सी. आर म्हणजे सी. थोडक्यात काय सांगायचं आहे, इथं 3 वेक्टर्स आहेत. कुठले 3 वेक्टर्स आहेत? ए बी आणि आर. ए बी आरचं हे झालं कन्व्हर्जन. ए बी आरचं हे झालं कन्व्हर्जन. यस, हे कोप्लेनर आहेत. हे 3 वेक्टर्स कोप्लेनर आहेत. याला म्हणतात लिनियर कॉम्बिनेशन फॉर्मेशन तयार केलं त्यांचं. या ठिकाणी ऑब्झर्व केलं तर तुम्ही एक्स हा T1 आहे, एक्स हा T1 आहे, अगदी सिंपल. y हा T2 आहे, z हा -1 आहे, राईट. ए एच राहिला, बी बीच राहिला, इथं काही नाहीये, म्हणजेच आर बार ऍज अ सी बार. आर बार ऍज अ सी बार. झालं प्रूफ. या पद्धतीनं फॉर्मेशन आहे, म्हणजे वेगळं काहीच नाहीये. सेकंड थेरम हाच थर्ड थेरम म्हणून येऊ शकतो. फक्त प्रूफ सेकंड थेरम सारखं सेकंडचं सेकंड मध्ये लिहावं लागेल, थर्डचं थर्ड मध्ये लिहावं लागेल. ओके, याच्या काही केसेस पडतात. पहिल्यांदा केस नंबर 1, शक्यता फार कमी आहे विचारण्याची. विचारलं तर लिहिता आलं पाहिजे, ही आपली रेडीनेस असतो. तयार राहावं लागतं जर आलंच तर. एबीसी आर कोप्लेनर. फर्स्ट स्टेटमेंट प्रूफ साठी, प्रूफ म्हणून एबीसी आर कोप्लेनर. ABC are coplanar. ABC are coplanar. एवढंच थोडं थेरोटिकल पार्ट आहे, जो की बोरिंग होतं. त्याच्यानंतर वेक्टर फार वेगळा आहे. एवढंच थेरोटिकल पार्ट आहे, थोडंसं बोर कर. त्याच्यानंतर पुढे व्यवस्थितपणा आहे. पुढे सगळं आपलं अल्जेब्रिकल पार्ट्स मध्ये जातं. हा जॉमेट्री सारखा आहे.
जॉमेट्री सारखं बरंच लक्षात ठेवावं लागतं काही गोष्टींसाठी. कोप्लेनर म्हणजे काय, कोलिनियर म्हणजे काय, याच्यातला फरक तुम्हाला कळायला पाहिजे, हा असतो. लक्षात ठेवा, परत एकदा सांगतो, हे दोन वेक्टर कोलिनियर आहेत आणि पॅरलल असेल तर कोलिनियर असतात, राईट. एकाच प्लेन मध्ये असणारे वेक्टर्स आपण एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस म्हणू. हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे. याचा वेक्टर आय, याचा वेक्टर जे, हे कोलिनियर का नॉन कोलिनियर? आय जे कोलिनियर का नॉन कोलिनियर, एवढं फक्त सांगा. एवढं कळालं तरी पुष्कळ आहे. आय आणि जे कोलिनियर का नॉन कोलिनियर? आय आणि जे कोलिनियर का नॉन कोलिनियर, असंच थिंक करायचं याला, बस. कोलिनियर का नॉन कोलिनियर, ह्या 2-3 गोष्टी कळायला पाहिजेत तुम्हाला फक्त, बस. कोलिनियर का नॉन कोलिनियर? येस, डेफिनेटली नॉन कोलिनियर. कोलिनियर असं असतं पॅरलल किंवा एका लाईन मध्ये. कळालं? पहिला पॉइंट क्लिअर. एवढं समजलं तरी तुम्ही हुशार वेक्टर मध्ये. एवढं कळालं तरी वेक्टर मध्ये हुशार तुम्ही. आय आणि जे नॉन कोलिनियर आहेत. आता सांगा, आय आणि जे कोप्लेनर आहेत का? कोप्लेनर आहेत का? आय आणि जे कोप्लेनर आहेत का? आय आणि जे कोप्लेनर आहेत का? एकाच प्लेन मध्ये? यस, आहेत. आता लक्ष द्या. कोलिनियर, कोलिनियर ऑलवेज कोप्लेनर. कोलिनियर वेक्टर ऑलवेज कोप्लेनर असतात का? कोलिनियर वेक्टर ऑलवेज कोप्लेनर असतात का? कोलिनियर वेक्टर ऑलवेज कोप्लेनर असतात का? नाउ नेक्स्ट क्वेश्चन. कोलिनियर वेक्टर ऑलवेज कोप्लेनर असतात का? एकाच प्लेन मध्ये नाही पण पॅरलल प्लेन मध्ये असू शकतात. एकाच प्लेन मध्ये नाही पण पॅरलल प्लेन मध्ये. लक्ष द्या, याचा अर्थ असा होतो, हा एक वेक्टर आहे, हा एक वेक्टर आहे, हे दोन्ही एकमेकांना पॅरलल. याला पॅरलल वेक्टर बोर्डच्या बाहेर पण आहे, पण बोर्डला पॅरललच प्लेन आहे. बोर्डला पॅरलल प्लेन आहे. एक बोर्ड आहे, परत अजून एक बोर्ड उभा केला याच्या एक्झॅक्टली पॅरलल एक बोर्ड उभा केला आणि तिथे एक वेक्टर ठेवला. तिथे एक वेक्टर ठेवला. हा वेक्टर आणि खालचा वेक्टर एकमेकांना पॅरलल आहे, पण प्लेन वेगवेगळा आहे. प्लेन वेगळा आहे. प्लेन एकमेकांना पॅरलल असू शकतात. प्लेन एकमेकांना पॅरलल असू शकतात. दॅट इज द थिंग. वेक्टर बाहेर आला, हा एक प्लेन आहे, दुसरा एक प्लेन आहे. हे दोन प्लेन एकमेकांना पॅरलल आहेत. पॅरलल आहेत. हा एक वेक्टर आहे. आता हे कोलिनियर असू शकतात, राईट. कोप्लेनर, कोप्लेनर सांगा बरं, कोप्लेनरिटी आहे का? पण कोप्लेनरिटी, पॅरलल कोप्लेनरिटी आहे असं म्हणू शकतो आपण. पॅरलल कोप्लेनरिटी आहे. दोन गोष्टी, दोन शब्द लक्षात ठेवायचे, एक तर कोलिनियर आणि दुसरा कोप्लेनर. सध्या तरी कोप्लेनर तुम्हाला एकाच प्लेन मध्ये ठेवायचं. एकाच प्लेन मध्ये असलेले वेक्टर्स कोप्लेनर म्हणून येतात. आता मी जर याला झेड ऍक्सिस काढलं रे, असा झेड ऍक्सिस काढला, असा झेड ऍक्सिस काढला. आता सांगा कोप्लेनर आहे का? हा एक्स आहे, हा वाय आहे, हा झेड ऍक्सिस असेल तर हा कोप्लेनर आहे का? हा जो के वेक्टर आहे तो कोप्लेनर आहे का? बोला पटकन. वेदर आय जे के आर कोप्लेनर. कोप्लेनर म्हणतोय मी, कोप्लेनर असू शकत नाही. हे समजणं खूप महत्वाचं. आय जे कोप्लेनर आहेत, पण हा जो के वेक्टर असेल, हा जो युनिट वेक्टर के असेल, तर तो मात्र कोप्लेनर असू शकत नाही. आता इथून एवढा पार्ट म्हणजे युनिट वेक्टर, इथून एवढा पार्ट म्हणजे युनिट वेक्टर, तो मात्र कोप्लेनर नाहीये. कोलिनियर आहे का रे? कोलिनियर आहे का? वेदर आय जे के आर कोलिनियर इन दिस केस, या केस मध्ये आय जे के कोलिनियर आहेत का? आय जे के कोलिनियर आहेत का? नो, आय जे के कोलिनियर नाहीत. काही फ्यू थिंग्स आहेत, थोडस माइंड करा कोलिनियर आणि कोप्लेनर बाबतीत. कोलिनियर आणि कोप्लेनर बाबतीत थोडस माइंड करावं लागेल. ओके, थेरम नंबर 3 थोडस पटकन प्रूफ देऊ आपण. A, B, C are collinear vectors. A and B are collinear. Case number 1. Case number 1. Case number 1. A and B are collinear. कोप्लेनर दिले तुम्हाला, कोलिनियर बद्दल कंडिशन नाहीये. A and B are collinear. Suppose A and B are collinear. Let X and B are, let X and Y are scalar multiple. थेरम नंबर 1 काय सांगतो? जर कोलिनियर असेल तर MA plus NB equal to 0. MA plus NB equal to 0. Similarly, XA plus YB equal to 0. XA plus YB equal to 0. So we can say that XA plus YB plus ZC equal to 0, where Z equal to 0. झालं लिनियर कॉम्बिनेशन, पहिला पार्ट प्रूफ.
Case number 1 is proved, where the z equal to 0. Where the z equal to 0. एक्स वाय प्रेझेंट आहे, एक्स प्रेझेंट आहे, वाय प्रेझेंट आहे, झेड मात्र किती आहे? 0. झेड मात्र 0. एक्स वाय प्लेन मध्ये आला, एक्स वाय प्लेन आला, झेड कोऑर्डिनेट 0 आहे, झेड स्केलर मल्टिपल व्हॅल्यू 0 आहे. केस नंबर 1. ए बी काय सांगितलेलं आपण? कोलिनियर सांगितलं. जर ए आणि बी नॉन कोलिनियर असतील तर केस नंबर 2. No two vectors are collinear. Case number 2. Case number 2. No two vectors are collinear. No two vectors are collinear. A, B and C पैकी कुठलंच वेक्टर काय नाहीये? कोलिनियर नाहीये. No two vectors are collinear. आता आठवा, थेरम नंबर 2 आठवा. थेरम नंबर 2 मध्ये काय सांगितलेलं? हा काय आहे? T1 A आहे, T2 B नॉन कोलिनियर आहे. R एक वेक्टर होता, हा सुद्धा नॉन कोलिनियर होता. याचं लिनियर कॉम्बिनेशन तयार केलं होतं तुम्ही. काय तयार केलं होतं? R बार इक्वल टू T1 A T2 B असं तयार केलं होतं. सो वी कॅन एक्सप्रेस दिस ॲज लेट एक्स वाय झेड बी द स्केलर मल्टिपल. XYZ be the scalar multiples. जर A, B, C non collinear असतील तर it can be expressed as a linear combination. 3 वेक्टर linear combination मध्ये एक्सप्रेस करता येतात. C equal to XA plus YB असं लिहिता येतं. हे आपण पाहिलंय थेरम नंबर 2 आणि त्याच्यानंतर लिनियर कॉम्बिनेशन. लिनियर कॉम्बिनेशन प्रमाणे लिहिता येतं हे, किंवा थेरम नंबर 2 म्हणलं तरी चालेल. थेरम हा सपोर्ट आहे. कसा? R बार इक्वल टू T1 टाइम्स A and T2 टाइम्स B असं लिहिलं तरी चालेल. त्याचं जस्टिफिकेशन ऍज द प्रिव्हियस थेरम, राईट? हा C आहे, हा A आहे, हा B आहे, हा X आहे, हा Y आहे आणि हा Z इथला 1. प्रिव्हियस थेरम वरती डिपेंडेंट आहे थोडक्यात. can be expressed as XA YB minus C equal to 0. So XA YB plus ZC equal to 0. X X आहे, Y Y आहे, Z मात्र -1. Z किती आहे? -1. Z is the -1. Z is the -1. काय झालं या ठिकाणी? X Y Z मात्र -1 कंपल्सरी. X Y Z मात्र -1 कंपल्सरी. X, Y Z is -1 कंपल्सरी. कॉन्व्हर्सली तुम्ही पाहून घ्या, त्याच्यामध्ये कॉन्व्हर्सली पाहून घ्या. खूपच थेरॉटिकल आणि बोरिंग पार्ट आहे. कॉन्व्हर्सली तुम्हाला लिहून काढायचं. कॉन्व्हर्सली लिहून काढा फक्त एकदा बस. आलं तर फेस करता आलं पाहिजे एक्झाम मध्ये, एवढं सांगायचं. आलंच तर फेस करता आलं पाहिजे, सोडून नाही द्यायचं. त्यामुळे सोडून नाही द्यायचं आहे. कन्सेप्च्युअली सिलेबस मध्ये तर केलं पाहिजे. कन्सेप्ट समजून सांगितलंय याच्या मागं. 3 वेक्टर्स असतील, कोलिनियर असून नसून चालतं, पण ते काय करतात? लिनियर कॉम्बिनेशन मध्ये एक्सप्रेस करता येतात. थेरॉटिकल आहे, थोडस लेंदीनेस लिहिण्यासाठी थोडस विचित्र आहे. समजून घेतलं तर इझी आहे. तुम्हाला त्याच्या डायग्राम काढल्या पॅरलली साईडला की पटकन समजतं. ते थेरम नंबर 2 चाच यूज थेरम नंबर 3 मध्ये आहे. थेरम नंबर 2 चा यूज थेरम नंबर
टू चा यूज 3 मध्ये आहे. फक्त पहिली केस कोलिनियर घ्यायचा आहे, दुसरी केस नॉन कोलिनियर घ्यायचा. कोलिनियर आणि नॉन कोलिनियर फॉर्मेशन थर्ड केस मध्ये लक्षात ठेवा. थोडंफार जरी सपोर्टिंग लिहिता आलं तरी सफिशियंट असतं. वेक्टर इन 2 डायमेन्शन्स आता मी समजून सांगितलंच. वेक्टर इन 2 डायमेन्शन, वेक्टर इन 2 डायमेन्शन्स मुद्दाम साइडला लिहितोय कारण ही डायग्राम मी ऑलरेडी समजून सांगितली आहे तुम्हाला. 2i 3j त्याचा रिझल्टंट r बार युनिट वेक्टर आणि त्याचं लिनियर कॉम्बिनेशन ट्रायंगल ऑफ वेक्टर एडिशन O to M O to P, right? OP equal to OM plus PM किंवा MP. Okay, OM is 2i, PM is 3j, OP means r bar. थेरम सारखाच आहे. येस, Z ने डिवाइड होतात. ओके, ह्या झाला 2D. आता तुमचं वेक्टर 2D म्हणजे कुठलाही पॉइंट असू द्या. समजा जर तुम्हाला मी 4,-7 असं दिलं, सांगा काय लिहिणार? सिम्पली r बार इक्वल टू 4i-i म्हणजे दॅट्स इट. पॉइंट दिला की ijk द्यायचं. पॉइंट दिला की ijk मध्ये काय करता येतं? कन्वर्ट करता येतं. ijk मध्ये कन्वर्ट करता येतं. 3 dimension coordinate system. Next title, 3 dimension. Three-dimension coordinate system. हे 2D झालं. तसंच 3-dimension coordinate system. 3-dimension coordinate system. 3-dimensional coordinate system. 2D and 3D. 3D मध्ये एक ऍक्सेस वाढतो. That's it. 3D मध्ये एक ऍक्सेस वाढतो. सपोज या ठिकाणी 4-7 आणि 5 दिला. तुम्ही काय लिहिणार? OP म्हणजेच r बार इक्वल टू 4i-7j plus 5k. That's it. एवढं लिहिणार. हा ऍडिशनल k येतो. तो कसा येतो, काय येतो त्याच्याबद्दल परत डिस्क्रिप्टिव्ह पार्ट आणि थेरम नंबर 4 याला कनेक्ट होतो. थेरम नंबर 4 या पार्टला कनेक्ट होतो 3D ला. आता जेवढे लर्न केलं आपण ते 2D होतं. कोलिनियर आणि कोप्लेनारिटी बाबतीत 2D समजून घ्या. आता 3D पार्ट चालू झाला. त्याच्याविषयी 3-dimensional coordinate system. 3-dimensional coordinate system मध्ये 3 axis कसे ड्रॉ करतात? ड्रॉ करताना हा तुमचा y ऍक्सिस आहे, हा z ऍक्सिस आहे. x ऍक्सिस याला परपेंडिक्युलर असतो, तो इन्क्लाइन असेल. x मात्र परपेंडिक्युलर राहतो. x मात्र काय राहतो? परपेंडिक्युलर राहतो. x या पद्धतीने टुवर्ड्स अस, टुवर्ड्स यू, सो तो परपेंडिक्युलर आहे. ड्रॉ नाही होत म्हणून असं ड्रॉ केलं. ड्रॉ होत नाही म्हणून असा ड्रॉ केलेला आहे. 3-dimensional फॉर्मेशन्स म्हणतात त्याला. 3-dimensional फॉर्मेशन्स. आता याच्यावरती असणारी कोऑर्डिनेट सिस्टीम. आपण 2D मध्ये किती प्लेन म्हणतो आपण? XY प्लेन एक म्हणतो, राईट? पॉझिटिव्ह. तसंच x डॅश y म्हणतो, तसंच y डॅश x डॅश. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. तसं 3D मध्ये किती क्वाड्रंट? 3D मध्ये किती क्वाड्रंट? सांगा पटकन. 3D मध्ये किती क्वाड्रंट? याच्यामध्ये कसं XY एक प्लेन म्हणतो आपण, x पॉझिटिव्ह y पॉझिटिव्ह, करेक्ट? x पॉझिटिव्ह y पॉझिटिव्ह. या ठिकाणी x निगेटिव्ह y पॉझिटिव्ह, या ठिकाणी दोन्ही निगेटिव्ह, या ठिकाणी x पॉझिटिव्ह y निगेटिव्ह. तसं याच्यामध्ये कसं? याच्यामध्ये किती? याच्यामध्ये क्वाड्रंट किती? याच्यामध्ये क्वाड्रंट किती?
यस अथर्व, करेक्ट. करण, करेक्ट. त्याच्यामध्ये क्वाड्रंट किती, या आधी पण मी डिस्कस केलेलं आहे आय थिंक सो, एकदम 11वीला सुरुवातीला वगैरे. 3 क्वाड्रंट, 3च क्वाड्रंट येतात का याच्यामध्ये? रॉंग. हर्षवर्धन डोक्यात पाणी झालंय. आशुतोष, 3च क्वाड्रंट. 6, प्रीती देसाई, 6 येतात का याच्यात? किती येतात? किती आले पाहिजेत कोण सांगतं? 4 येतात. रॉंग. मधुर, 5 येतात. रॉंग. रॉंग. किती येतात? किती आले पाहिजेत? 9. रॉंग. अनिकेत. समर्थ, रॉंग. 3च येतात. 3 क्वाड्रंट आहे त्याच्यामध्ये. 6, 7, 8 क्वेश्चन मार्क. रॉंग. मधुर, अरे राजानं, याचे क्वाड्रंट किती? 16. अर्णव गारटकर, डोकं फिरलंय तुमचं. टाळेवर नाहीये डोकं. याला जसे 4 क्वाड्रंट येतात तसे याचे क्वाड्रंट किती? 3 कॉइन टॉस काय सांगतं? 3 कॉइन टॉस काय सांगतं? एच 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 टी एच टी एच टी एच एच. बरोबर. त्यानंतर 2दा टी, एकदा एच टी, राईट. एच टी टी आणि टी टी टी. सिमिलरली, अगदी सेम. किती? एक्स वाय झेड पॉझिटिव्ह. एक्स वाय झेड तिन्ही पॉझिटिव्ह. 2 पॉझिटिव्ह, 1 निगेटिव्ह. 1 निगेटिव्ह शिफ्ट करा. एक्स वाय झेड तिन्ही निगेटिव्ह. 2 निगेटिव्ह, 1 पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह निगेटिव्ह. काय येतं? किती मग? 12. तरी सुद्धा 12 का? अनिकेत, काय व्हायचं, कशी थिंकिंग करता काय माहिती. जसं इथं एक्स वाय बाबतीत 4 प्रिडिक्शन्स येतात. 4 प्रिडिक्शन, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. किती येतात? 4 येतात. 1, 2, 3, 4. 4 क्वाड्रंट्स. इथं किती येतात? क्लिअर का? किती येतात? एक्झॅक्टली 3 कॉइन टॉस सारखा. एक्झॅक्टली तुमच्या 3 कॉइन टॉस सारखं आहे. 3 कॉइन टॉस मध्ये किती एंट्रीज येतात? 3 कॉइन टॉस मध्ये किती एंट्री येतात? याच्या व्यतिरिक्त कुठलीही एंट्री नाही. म्हणजे एखादा जर पॉइंट असेल 2,2,2, हाऊ टू राईट? 2, 2, 2 सगळेच पॉझिटिव्ह. 2, 2, -2, 2, -2, 2, -2, 2 आणि 2 हे झाले 4. त्यानंतर -2, -2, -2, -2, +2, -2, +2, -2. त्यानंतर शिफ्ट 2, -2, -2. हे 8 ऑक्टंट म्हणतात त्याला. काय म्हणतात? ऑक्टंट फॉर्मेशन. 3D म्हणजे ऑक्टंट फॉर्मेशन आहे. क्यूबिक बॉक्स तयार होतो. क्यूबला किती कॉर्नर असतात? हाऊ मेनी कॉर्नर्स टू द क्यूब? क्यूबला किती कॉर्नर असतात? क्यूबला 8 कॉर्नर असतात. हाऊ मेनी फेसेस? किती फेस असतात? फेस किती असतात क्यूबला फेस किती असतात आणि कॉर्नर किती असतात? क्यूब असेल तर त्याला फेस किती असतात आणि कॉर्नर किती असतात? सगळं इमॅजिनेशन आहे आता इथून पुढं. 3Dचं इमॅजिनेशन आहे. ऑक्टंट तयार करतो. लक्षात ठेवा. 3 कॉइन टॉस सारखा. 3 कॉइन टॉस सारखा खेळ आहे हा. ओके. च्या बाबतीत केलं पाहिजे.
क्यूब फॉर्मेशन. क्यूबिक फॉर्मेशन. कुठला ऍक्सेस आहे? एक्स ऍक्सेस. कुठला ऍक्सेस आहे? वाय. आणि हा कुठला ऍक्सेस आहे? झेड ऍक्सेस. लक्ष द्या, ऍक्सेस थोडासा टिल्ट ड्रॉ करा. टिल्ट ड्रॉ करा. ही लाईन या पद्धतीने ड्रॉ करा. हे ड्रॉप आउट परपेंडिक्युलर टाका ऍक्सेस वरती. मग बाकी सगळं येईल तुम्हाला. बाकी सगळं येईल. ही लाईन इथं क्रॉस करा फक्त. हा ड्रॉप आउट करा परपेंडिक्युलर इथं. ड्रॉ करा पटकन. डू इट फास्ट. 3 कोऑर्डिनेट सिस्टीम. 3 एक्स ऍक्सेस, वाय ऍक्सेस, झेड ऍक्सेस. 8 कॉर्नर तयार करतं. 8 कॉर्नर तयार करतं. 8 कॉर्नर्स तयार करतं. 8 कॉर्नर्स तयार करतं. खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे. ऑक्टंट फॉर्मेशन आहे. पेज नंबर 141 वर तुम्हाला डिटेल दिले. पेज नंबर 141 वरती तुम्हाला फॉर्मेशन्स दिलेलं आहे. 141 वर. थेरॉटिकल आहे, थोडंसं बोरिंग आहे सुरुवात, नंतर आहे स्मूथ आहे. नंतर अल्जेब्रिकल खूप आहे तुम्हाला सिलेबस मध्ये. अल्जेब्रिकल पार्ट भरपूर आहे. पुढे सगळं अल्जेब्रिकल पार्ट आहे. हे एकदा थोडंसं समजून घ्या. वेक्टरची सुरुवात आहे हे समजलं की पुढचा पार्ट इझी आहे. पुढचा पार्ट खूप इझी आहे. प्रत्येक वेळेस डायग्राम ड्रॉ करायची गरज नाही आहे. हे 3D इमॅजिनेशन एकदा डोक्यात फिट झालं की तुम्हाला प्रत्येक वेळेस डायग्राम इमॅजिन करायची गरज नाही आहे. अल्जेब्रिकल पार्ट खेळत बसतो. जसं डेरिव्हेटिव्ह मध्ये मी तुम्हाला सांगितलं, सुरुवातीला फंक्शन प्रत्येक वेळेस ड्रॉ करणं शक्य नाही होत. त्याला अल्जेब्रिकल अंडरस्टूड करतो आपण. इन्क्रीजिंग आहे, डिक्रीजिंग आहे, मॅक्सिमा आहे, मिनिमा आहे, हा सगळं अल्जेब्रिकल क्रॉस चेक असतं. तुम्हाला फक्त थेरॉटिकल थोडंसं समजलं पाहिजे सुरुवातीला. थेरॉटिकल थोडंसं एक आपण का आणि कशासाठी करतोय हे आपल्याला माहित पाहिजे. त्याच्यासाठी हे चाललेला प्रयत्न आहे. याच्याविषयी बेसिक क्वेश्चन तयार होतात, हे येतात एक्झाम मध्ये. बेसिक क्वेश्चन्स तयार येतात. फंक्शन तसं नाही. बेसिक क्वेश्चन्स फंक्शन वरचे आले की मग ट्रबल करत असतात अर्णव. बेसिक फंक्शन्स आले पाहिजेत त्यामुळे ट्रबल होतो. ज्यावेळेस तुम्हाला असं फंक्शन दिलं जातं लॉग ऑफ मॉड एक्स, इट विल बी ट्रबल टू यू. असं कॉम्बिनेशन तयार करतात. याचा डेरिव्हेटिव्ह काय असतं? येतच नाही आता डेरिव्हेटिव्ह याचा. डिफरन्शिएशन येतं असं कधीच नाही म्हणायचं. असे किती क्वेश्चन्स तयार करू शकतात ते. असं काही तयार करू शकतात. याचा डेरिव्हेटिव्ह सांग बरं किती येतं? आता येत नाही ते. येतच नाही, मी सांगतो ना. लॉग ऑफ मॉड फॉर्मेशन नाही, रॉंग आहे आन्सर. अर्नो रॉंग आहे. त्यामुळे फंक्शन आलंच पाहिजे. नो डेरिव्हेटिव्ह. येस, डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट आहे. तनिष डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट आहे त्याचा. लॉग ऑफ मॉड एक्स. लॉग ऑफ मॉड एक्सचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट आहे. अशी किती क्वेश्चन तयार होतात, पण आपल्या सीईटीला नाही विचारत आहे. जेईईला पॉसिबिलिटी आहे. जेईईला ऍडव्हान्स लेवलला येतात ते. आपण लिमिटेड सिलेबस मध्ये खेळतो. लॉग ऑफ मॉड एक्स 1 बाय मॉड एक्स आणि याचा पार्ट असतो एक्स बाय मॉड एक्स. असं असतं. एक्स बाय मॉड एक्स और मॉड एक्स बाय एक्स असं असतं. येत नाही ते. हायर लेवल ऑफ कन्सेप्ट आहेत पुढे त्याला, जे की आपल्या टेक्स्ट बुक मध्ये नाही आहेत, त्यामुळे आपण घेत नाहीत. त्याला खूप असं रेफरन्स बुक रेफर करावे लागतात. हायर लेवल ऑफ रेफरन्स बुक रेफर करावे लागतात. ओके, ड्रॉ केलं का? काय विचारायचंय लक्ष द्या. हा एक्स ऍक्सिस आहे. सांगा रे, इथला कोऑर्डिनेट किती? व्हॉट इज दिस कोऑर्डिनेट? एक्स आहे. वाय झेड किती असणार? 0 असणार या ठिकाणी. एक्स प्रेझेंट आहे, वाय झेड 0 राहणार. बरोबर आहे का? आपण एक्स ऍक्सिसला फॉलो करतोय समवॉट डिस्टन्स. सपोज 2 असेल तर 2,0,0 2,0,0 एक्स ऍक्सिस वरती वाय कोऑर्डिनेट 0 असतो. करेक्ट? एक्स वरती वाय कोऑर्डिनेट 0 असतं 2D मध्ये. तसं एक्स ऍक्सिस वरती वाय आणि झेड कोऑर्डिनेट 0 असतं. एक्स ऍक्सिस वरती वाय आणि झेड कोऑर्डिनेट 0 असतो. करेक्ट? नेक्स्ट वाय ऍक्सिस वरती 0, y, 0 एक्स झेड 0 असतो. एक्स
Z0 असतो. करेक्ट. XZ0 असतो. आता लक्ष द्या, इथं जे मी हायलाइट करतोय तो म्हणजे XY प्लेन झाला. करेक्ट. इथं हायलाइट करतोय तो म्हणजे XY प्लेन झाला. किती जणांना समजतं रे हा XY प्लेन? XY प्लेन आहे, Z कोऑर्डिनेट याच्यावरती सगळे 0. हे जेवढं काही हॅश मार्क केलेलं आहे तो कुठला प्लेन आहे? कुठला प्लेन आहे? दिस इज XY प्लेन. आता समजतोय? XY प्लेन आहे, याच्यावरती Z कोऑर्डिनेट ऑलवेज 0. आता मला सांगा, मी जर याची डिस्टन्स इथल्या पॉइंटचा कुठल्या पण डिस्टन्स विचारलं तर ते Z कोऑर्डिनेटला फॉलो करतात. Z कोऑर्डिनेटला फॉलो करतात. या प्लेन पासून इथला जर कुठला पण पॉइंट विचारला वरचा या प्लेन मधला तर तो कुणाला फॉलो करेल? Z ला फॉलो करेल. फक्त Z ला फॉलो करतो. आता पुढची थिंकिंग पुढं खूप तुम्हाला डीप मध्ये नेते. सो इथला कोऑर्डिनेट हा जो कोऑर्डिनेट आहे दॅट इज 0,0,z 0,0,z Z ऍक्सिस वरती XY दोन्ही पॉइंट 0, XY दोन्ही पॉइंट 0. राईट. इथे एक P पॉइंट कन्सिडर करा. सांगा रे किती डिस्टन्स? बाहेर X, हॉरिझॉन्टल Y, वर्टिकली Z. लक्ष द्या, कसं ट्रॅव्हल करायचं ते सांग. ट्रॅव्हल कसं करायचं ते सांग. ओरिजिन पासून X डिस्टन्स बाहेर यायचंय. हॉरिझॉन्टल Y. आपण थोड्या वेळासाठी तुम्हाला सांगतो, हा असतो XI, हा असतो YJ. राईट. करेक्ट का? आणि हा त्याचा डायगोनल झाला. इथं डायगोनल झाला. राईट. ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर एडिशन सांगा. OQ किती? OQ ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर एडिशन प्रमाणे किती रे? OQ इक्वल टू, इथं समजून सांगणार आहे, OQ वेक्टर जर विचारला तर तो किती? XI बाहेर YJ. XI प्लस YJ. करेक्ट. XI प्लस YJ. OQ किती? OQ येतो XI प्लस YJ. करेक्ट. XI प्लस YJ. लक्ष द्या, थोडक्यात लक्ष द्या. आता सांगा PQ म्हणजेच हे डिस्टन्स. याच्या अलॉंग ZK. याच्या अलॉंग जर तुम्ही विचारला तर हा K असतो. किती डिस्टन्स वर? Z डिस्टन्स वरती. म्हणजे PQ हा किती रे? PQ किती? कोण सांगतो PQ किती? PQ याला फॉलो करतो. सांगा किती? इकडं आपण X आलो, इकडं Y आलो आणि या वर्टिकलला Z म्हणा. Z, पण तो कुठला युनिट वेक्टर? K. सो हा कोऑर्डिनेट आहे XYZ. सो लक्ष द्या, PQ किती मी असं विचारलंय. PQ किती? अर्णव गरटकर रॉंग. PQ किती? कोण सांगतं PQ किती? QP, दॅट इज PQ किती? इथंच थेरम नंबर 4 संपतो तुमचा. येस, ZK. हा XI आहे, हा YJ आहे आणि हा ZK आहे. PQ विचारलाय मी, वेगळं काही नाही विचारलं. P to Q, Q to P म्हणू आपण त्याला. चला, Q to P डायरेक्शन न जाऊ, Q to P, अदरवाइज रॉंग होईल. ZK. हे क्लिअर आहे का? OQ क्लिअर आहे का? QP क्लिअर आहे का? कोणाला काही विचारायचं डाऊट? कोणाला काही डाऊट विचारायचा आहे का? O2 बाहेर आलो मी, XI, इथं YZ, हा ट्रायंगल लॉ कम्प्लीट केला. ट्रायंगल लॉ काय सांगतो? O to A, OA plus AQ सपोज. OA plus AQ equal to OQ. OA plus AQ equal to OQ. OA म्हणजे XI, AQ म्हणजेच YJ इक्वल टू OQ तयार झाला, जो की इथं लिहिलाय. ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर एडिशन. त्यानंतर इथून इथपर्यंत आलो. Q कुठल्या प्लेन मध्ये आहे? Q कुठल्या प्लेन मध्ये आहे? Q चा Z कोऑर्डिनेट किती?
Q चा Z कोऑर्डिनेट किती? Q चा Z कोऑर्डिनेट किती? कोण सांगतं? Q चा Z कोऑर्डिनेट किती? पुढलं पटकन. Q चा Z कोऑर्डिनेट किती? Q चा Z कोऑर्डिनेट. Q चा Z कोऑर्डिनेट. पेज नंबर 142. पेज नंबर 142. थेरम नंबर 4. ऑलमोस्ट याला फॉलो करतो सगळं. मी परत थेरम नंबर 4 लिहून नाही देणार तुम्हाला. थेरम नंबर 4 लिहून देणार नाही. राईट. हा एक्स वाय ला फॉलो करतो आणि झेड कोऑर्डिनेट 0 आहे. झेड कोऑर्डिनेट 0 आहे. लक्ष द्या. इथून इथे यायचंय OA प्लस AQ. थेरम नंबर 4 सेम आहे. हा सेमच आहे. हेच आहे थेरम नंबर 4. फक्त एक्सप्लेनेशन वेगळं आहे. तो लिहून काढायचा आहे तुम्हाला. OA प्लस AQ इक्वल टू OQ इक्वल टू OQ. XI प्लस YJ इक्वल टू OQ. OQ XI प्लस YJ झाला. मी तुम्हाला QP विचारलं होतं. Q कडून P कडे ट्रॅव्हल करतोय. Q कडून P कडे ट्रॅव्हल करतोय. QP झाला. QP झाला. आता लक्ष द्या. OP जॉईन करा. OP जॉईन करा. R वेक्टर म्हणा त्याला. इन ट्रायंगल OQP मध्ये OQP मध्ये इन ट्रायंगल OQP मध्ये OQP ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन सांगा. 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 O कडून Q कडे, O कडून Q कडे, Q कडून P कडे इक्वल टू ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन OP. करेक्ट. OQ किती आहे रे? XI प्लस YZ. XI प्लस YZ प्लस QP किती आहे? ZK. ZK युनिट वेक्टर आहे इक्वल टू R. This is the theorem number 4. This is the theorem number 4. This is theorem number 4. 143 page number. 143 page number. 142 and 143 page number. Theorem number 4. 5.1.9 and 5.1.10. 5.1.9 हा लिहून काढायचा. 5.1.9 5.1.10 याच्यामध्येच थेरम नंबर 4 आहे. थेरम नंबर 4 आहे आणि जो की एक्झामला येतो तो तुम्हाला कॉपी करायचा. 5.1.9 समजून घ्यायचं. 5.1.9 समजून घ्यायचं. त्याच्यानंतर थेरम नंबर 4 आणि त्याच्यानंतर 5.1.10 जस्ट रीड आउट. रीड करा. थेरम आलाच एक्झाम मध्ये तर तुम्हाला लिहिता आला पाहिजे. थेरम आलाच तर लिहिता आला पाहिजे. थेरम एक्झॅक्टली याचा बेस घेऊन आहे. एक्झॅक्टली याचा बेस घेऊन आहे. थेरम नंबर 4 समजेल का? O टू A यायचंय, A टू Q यायचंय. ट्रायंगल लॉ अप्लाय करायचा इथं. XI प्लस YZ इज द OQ. हा रिझल्टंट झाला. ट्रायंगल ऑब्झर्व करा. OQP हा ट्रायंगल ऑब्झर्व करा. OQP हा ट्रायंगल ऑब्झर्व करा. O टू P Q जायचंय. O टू Q Q टू P जायचंय आणि त्याचा रिझल्टंट OP. O कडून Q P कडे जायचंय. पण ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन इथं सांगतो. O टू Q जायचंय, Q टू P जायचंय व्हर्टिकली आणि हा त्याचा रिझल्टंट OP. OP त्याचा रिझल्टंट. OP त्याचा रिझल्टंट आहे. OP त्याचा रिझल्टंट आहे. याच्या रिझल्टंट XI प्लस YJ प्लस ZK इक्वल टू R फॉर्मेशन तयार. त्याचा रिझल्टंट म्हणून येतो. दिस इज द थेरम नंबर 4. एक्झॅक्टली असाच थेरम नंबर 4 आहे. चेक करा. याला फक्त IJK च्या ऐवजी ABC वेक्टर दिलेत. स्केलर मल्टिपल इथं मी XYZ वापरले. तिथे सुद्धा XYZ स्केलर मल्टिपल वापरले. I लाच A वेक्टर म्हणतात. I साठी A वेक्टर, J साठी B वेक्टर आणि K साठी C वेक्टर. संपलं. थेरम नंबर 4 एक्झॅक्ट सेम आहे. थेरम नंबर 4 एक्झॅक्ट सेम आहे जो की एक्झामला येतो.
3D कोऑर्डिनेट सिस्टीम. ओके, रिमेनिंग पार्ट आणि याच्यावरचे कसे क्वेश्चन्स असतात ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहेत. थेरम लिहून देणार नाही आता. थेरमचा पार्टच असाच आहे, 2 ट्रायंगल फॉर्मेशन आहे. हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल, 2 OAQ पहिलं ट्रायंगल, दुसरं ट्रायंगल OQP. 2 ट्रायंगल वरून थेरम प्रूव्ह करता येतो. 2 ट्रायंगल वरून थेरम प्रूव्ह करता येतो इझिली. रीड आउट द थेरम. याच्यावरती क्वेश्चन्स नेक्स्ट लेक्चर मध्ये घेईल. याच्यावरचे जे क्वेश्चन्स आहेत ते नेक्स्ट लेक्चर मध्ये घेणार. 3D formation. Okay, have the lecture of chemistry, right? Join that.